नमस्कार. दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत. सध्याचा महाराष्ट्राचा जळजळीत विषय चर्चेचा तो म्हणजे जनसुरक्षा कायदा. आधी ते विधेयक होतं आणि मंजूर झाल्यामुळे त्याचं कायद्यात रूपांतर झालं. त्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे डाव्या, अतिडाव्या, नक्षल हिंसाचाराचा बिमोड करण्यासाठी हा कायदा बनवला गेला महाराष्ट्र सरकारकडून. पण यातला एक महत्त्वाचा मुद्दा फरकाचा तो लक्षात घ्यायला हवा. तो असा की बिमोड नक्की कशाचा करायचा आहे? हिंसाचाराचा करायचा आहे. तर मग तो हिंसाचार फक्त डाव्यांकडूनच होतो का? गोरक्षकांकडून केला गेलेला हिंसाचार त्याचं काय? तो काय डावीकडचा नाही म्हणून तो चालू देणार आहोत का आपण? आणि त्याचबरोबरीनं हा जो एक मुद्दा सतत मांडला जातो की इकडून होणारा विरोध, तिकडून होणारा विरोध, याची मुळं मला असं वाटतं इतिहासात तपासायला गेलं तर 2001 साली अमेरिकेमध्ये जो काही 9/11 घडलं, दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज W. बुश यांनी एक सिद्धांत मांडला, यू आर आयदर विथ अस ऑर अगेन्स्ट अस. म्हणजे तुम्ही आमच्याबरोबर तरी आहात, आणि जे तुम्ही आमच्याबरोबर असाल तर अर्थातच आमचे असाल, आणि आमच्याबरोबर नसाल तर आमच्या विरुद्ध आहात, म्हणजे अर्थातच आमचे प्रतिस्पर्धी आहात. हे तत्त्व भारतीय राजकारणात अलीकडे मोठ्या प्रमाणावर भिनताना दिसतं आहे. हा कायदा हे त्याचं एक उदाहरण आहे. तुम्ही जर सरकारला विरोध करणारे असाल तर तुम्ही त्यांच्यातले आहात, म्हणजे मग तुम्हाला या कायद्याच्या अंतर्गत रोखता येऊ शकेल. मला असं वाटतं की या विचारधारणेमध्येच एक मोठी त्रुटी आहे, त्रूट आहे आणि समजुतीतला घोटाळा आहे. सरकारला विरोध करणारा हा प्रत्येकजण काही ह्या सरकारचा शत्रू नसतो, आणि तुमच्याबरोबरचा प्रत्येकजण आलेला हा काही तुमचा मित्र नसतो. सत्ता असली की अनेक जण आसपास येतात, मग काही जणांना राज्यसभा वगैरे वगैरे असं पण ते दिली जाते. याचा अर्थ ते तुमचे विचारधारेचे पाईक आहेत असं नाही ना. ते सत्तेमुळे तुमच्या जवळ आलेले आहेत, आणि ते तुमची सत्ता नसती तर तुमच्या आधी ज्यांची होती त्यांच्याही जवळच होते ते, आणि तुमच्यानंतर ज्यांची येईल त्यांच्याही जवळ ते जातील. ते मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा सरकारला विरोध करणाऱ्या भूमिकेचा आहे. प्रत्येक सरकारला विरोध करणारा, ती भूमिका घेणारा हा डावात असतो, अतिडावात असतो, अशी बालिश मांडणी कायद्याची असू शकत नाही. त्यामुळे यातला डाव्या नक्षलवादाला विरोध करण्यासाठी हा कायदा आणला आहे. त्याच्यात थोडासा विरोधाभास सरकारच्याच प्रतिपादनामध्ये दिसतो. तो असा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते असोत, किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असोत, हे दोघेही वारंवार सांगतात की नक्षलवादाचा आम्ही बिमोड करत आणलेला आहे. आणि मुख्यमंत्री फडणवीस तर असंही म्हणाले की तो एकेकाळी 4 जिल्ह्यांमध्ये जो हिंसाचार होता तो आता 2 तालुक्यांपुरताच उरलेला आहे. तर मग 2 तालुक्यांपुरताच जो हिंसाचार किंवा जो कटकटीचा किंवा आव्हानाचा भाग उरलेला आहे, त्याच्यासाठी अख्ख्या राज्यभरासाठी कायदा आणायचा? तुम्ही तलवार ही डास मारायला वापरायची नसते ना. तर ह्यातला जर 2 तालुके हे जर सत्य असेल नक्षलवादाच्या अस्तित्वाविषयीचं, तर त्यांच्यासाठी राज्यभर कायदा आणायचं काही कारण नाही. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, फडणवीस असं म्हणतात की या नक्षल आणि अतिडाव्या चळवळीला पाठिंबा देणाऱ्या जवळपास 64 संघटना आहेत. 64 हा आकडा मोठा आहे. तर त्याच्यामुळे खरा म्हणजे प्रश्न असा पडायला हवा की इतक्या मोठ्या संख्येने जर एखाद्या चळवळीला पाठिंबा देणाऱ्या संघटना महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये येत असतील तर त्याच्यामागे काहीतरी कारण असेल, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक. त्याचा एक वेध घ्यायला हवा, आणि तो नसेल घ्यायचा राजकीय कारणांमुळे. तर जर या 64 संघटना आहेत असं तुम्हाला ठामपणे सांगता येतं, तर साधी गोष्ट त्यांनी करायला हवी की 64 संघटनांची नावं सांगायला हवीत, नावं जाहीर करून टाकायला हवीत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 64 या 64 संघटनांवर या कायद्यान्वये कारवाई केली जाईल. त्या कायद्यान्वये त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं जाईल किंवा त्यांच्यावर देखरेख ठेवली जाईल. असं काहीच न करता 64 आकडा हा नुसता असं सोडून दिलेला आहे. उद्या या 64मध्ये कोणाचाही समावेश होऊ शकतो. त्यामुळे या कायद्याचं उद्दिष्ट काय हा खरा एक महत्त्वाचा
प्रश्न या निमित्तानं पडायला हवा. आणि फडणवीस ज्या विचारधारेशी जवळचे आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, त्या स्वतःच्या त्या संघटनेला, त्यांच्या मातृसंघटनेला दोनदा बंदीचा सामना करावा लागलेला आहेच की. म्हणजे त्या बंदी, म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये आणि आणीबाणीच्या कालखंडामध्ये, तर अशी बंदी घातल्याने एखादी विचारधारा नष्ट होत नाही किंवा एखादी संघटना नष्ट होत नाही, याचा अनुभव फडणवीस यांना खुद्द स्वतःच त्या संघटनेच्या मार्फत त्याचा तपशील आहे, त्याचा अभ्यास त्यांचा आहे आणि तो त्यांना पूर्णपणे माहिती आहे. असं असताना केवळ बंदी घातली म्हणून एखादी विचारधारा नष्ट होईल आणि त्या विचारधारेत त्या संघटनांना संपवून टाकता येईल असं होऊ शकत नाही. आणि यातला दुसरा भाग असा की भारतीय कायद्यानुसार इतकी पळवाटी आपल्या भरलेल्या आहेत की समजा ब क या संघटनेवर बंदी घातली, कारण ती अति डावी आहे, तर ती संघटना सोडून क ख घ नावाने त्या संघटनेची माणसं नवीन संघटना सुरू करतील. त्यामुळे हे करायचं कारण काय, हा या निमित्तानं प्रश्न विचारायला हवा. आणि त्याच्यात एक शब्द सातत्यानं वापरला जातो की अर्बन नक्षल. अर्बन नक्षल ही माणसं कोण आहेत हे एकदा सरकारने याची व्याख्या ठरवायला हवी. 1, 2, 3 हे जर गुणधर्म दिसले तर त्या व्यक्तीला अर्बन नक्षल असं ठरवावं. सरकारला विरोध, सरकारी भूमिकेला विरोध, सरकारच्या आर्थिक धोरणं, सामाजिक धोरणांमधल्या त्रुटी दाखवण्याला विरोध, त्रुटी दाखवून देणं म्हणजे जर अर्बन नक्षल असेल तर तसे खूप जण असू शकतील. ते विरोधकांचं कामच हे आहे की सरकारच्या धोरणांचा जो काही एक कमतरतेचा भाग असेल तो दाखवून देणं. अशा वेळेला या अर्बन नक्षल लोकांना रोखण्यासाठी म्हणून हा जो कायदा असेल तर त्याची अपयशाची हमी निश्चितपणे देता येऊ शकते. आणि एखाद्या विचारधारेचं समर्थन म्हणजे गुन्हा नाही अशा स्वरूपाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दिलेला आहे. त्या विचारधारेच्या समर्थनाची परिणती जोपर्यंत थेट गुन्ह्यामध्ये किंवा हिंसाचारात होत नाही तोपर्यंत एखादी विचारधारा म्हणून त्याच्यावरती कारवाई करता येणं हे अवघड आहे. हे सर्वोच्च न्यायालयाचे केदारनाथ वगैरे त्या प्रकरणामध्ये स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या कायद्याचं प्रयोजन काय हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. त्याच्यामध्ये जी काही स्पष्टीकरणं दिलेली आहेत त्यामुळे सरकारला विरोध करणं हा एक मुद्दा आहे, किंवा सरकारी आज्ञा पालनाला विरोध करणं हा एक मुद्दा आहे. म्हणजे ज्याला असहकार धोरण महात्मा गांधींचं जे होतं, कायदे पाळू नका, ते सुद्धा या धोरणाखाली येऊ शकलं असतं. आणि गंमत म्हणजे हा कायदा जर असता तर अण्णा हजारे 2012 नंतर जे काही त्यांनी आंदोलन केलं रामलीला मैदानावरती, तो सगळा जो एक विनोदी कार्यक्रम सुरू होता ते करू शकले नसते, कारण ते सरकारच्या विरोधातच तर होतं. त्यामुळे उद्याच्या अण्णा हजारेंची पैदासच महाराष्ट्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तर होऊ शकणार नाही. विरोधी विचार हा अशा पद्धतीनं किंवा अशा पद्धतीच्या कायद्याने त्याचा बंदोबस्त करणं हा महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग नाही. त्यामुळे सरकारला विरोध करणारे, सरकारी धोरणांवर टीका करणारे, सरकारी त्रुटी दाखवून देणारे हे सगळे डावे आहेत असं म्हणून त्यांची गणना या अर्बन नक्षल किंवा डाव्यांमध्ये करणं हा चुकीचा पायंडा ठरेल. आणि ज्याप्रमाणे पी चिदंबरम यांनी आणलेला कायदा, ज्याला तो PMLA म्हणून नावाने ओळखला जातो, त्यावेळेला ही लोकसत्ताने भूमिका घेतली होती की हा वाईट कायदा आहे, या कायद्याचा फटका चिदंबरम यांनाच कधीतरी विरोधात गेल्यावर बसू शकेल, आणि ते दुर्दैवाने खरं झालं. त्याचप्रमाणे हा कायदा आहे, कधी ना कधीतरी सत्ता बदल झाला तर तेव्हा जे कोण सत्ताधीश असतील ते विरोधी पक्षीयांना या कायद्याच्या अंतर्गत आणू शकतील. म्हणून अशा पद्धतीचा कायदा मला असं वाटतं राजकीय असहिष्णुतेचं दर्शन घडवतं. आणि या कायद्याला जर न्यायालयात आव्हान दिलं तर आश्चर्य वाटणार नाही. अशा पद्धतीचे कायदे हे सहिष्णू लोकशाहीमध्ये अस्तित्वात येता कामा नयेत, कारण त्यामुळे एकंदर विरोधी आवाज आणि विरोधी मत हे क्षीण होऊ शकतं. कुठल्याही सरकारसाठी, चांगल्या लोकशाहीसाठी समर्थ विरोधी पक्ष हा तितकाच चांगला हवा, यावर जर सरकारचा विश्वास असेल तर या कायद्यासंदर्भात सरकार पुनर्विचार करू शकेल. अन्यथा या ज्या काही सामाजिक संस्था आहेत
त्यांना या कायद्याशी दोन हात करावे लागतील.